संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. 19 ऑगस्ट मंगळवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. राज्यात एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे. दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. पुढील बातमी बघा. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती, घर, जनावरं या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाशी सतत संवाद सुरू आहे. 15 ते 16 जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणात रेड अलर्ट जारी असून अंबा, कुंडलिका आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या भागातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मी स्वतः नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. नांदेड, लातूर आणि बिदर जिल्ह्यांमध्ये प्रशासन एकत्रितपणे बचाव कार्यात गुंतले आहे. एनडीआरएफची एक तुकडी, लष्कराचे पथक तसेच पोलीस दल स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून मदतकार्य करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून सैन्याची आणखी एक तुकडी रवाना करण्यात आली आहे. पुढील बातमी बघा. मध्यरात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झालेली असतानाच पुन्हा एकदा मंगळवारी 19 ऑगस्ट 2025 रोजी हवामान विभागानं शहराला मुसळधार पावसाचा इशारा देत शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला असून या परिस्थितीमध्ये यंत्रणासुद्धा अलर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांना, विशेषतः मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि पालघर येथे पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.